नमस्कार. माहिती अधिकार कायद्याच्या या फास्ट जगात आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की साधी वाटणारी माहिती हे आपल्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र कसं बनू शकतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. तर हे शस्त्र आहे तरी काय? हे आहे माहिती अधिकार कायदा 2005चं कलम 6. हे म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकाच्या हातात दिलेले एक सामर्थ्य आहे. सरकारी कामकाजाबद्दल थेट माहिती मागण्याची एक जबरदस्त शक्ती. म्हणून आपण याला म्हणतोय आपलं माहितीचं शस्त्र. मग हे शस्त्र वापरायचं कसं? आपलं मिशन आहे माहिती मिळवणं. आणि या मिशनची पहिली पायरी म्हणजे अर्ज तयार करणे. चला बघूया तरी ही तयारी करायची कशी. अरे, हे तर खूपच सोपं आहे बघा. तुम्हाला कुठल्याही खास महागड्या फॉर्मची वगैरे गरज नाहीये. फक्त एक साधा कोरा कागद घ्या, झालं. त्यावर तुम्ही इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत अर्ज लिहू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे प्रश्न एकदम सरळ आणि स्पष्ट असले पाहिजेत. बरं, मग एक चांगला प्रभावी अर्ज लिहिण्याची गुरुकिल्ली काय आहे? तर बघा, थेट माहिती मागा. हे असं का झालं किंवा ते तसं का नाही असे प्रश्न विचारू नका. तक्रारी किंवा आरोप करणं टाळा. एका अर्जात फक्त एकच विषय ठेवा. आणि हो, अर्ज साधारणपणे 150 शब्दांपेक्षा जास्त नसावा. आता आपण आलोय या कायद्याच्या सगळ्यात मोठ्या आणि पॉवरफुल भागाकडे. हे एक असं गुप्त आहे जे खरं तर प्रत्येक नागरिकाला माहीत असायलाच हवं. कारण हेच तर आहे आपल्या अधिकाराचं खरंच सामर्थ्य. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की मी ही माहिती नक्की का मागतोय? ह्याचं कारण मला सरकारला सांगावं लागेल का? काय वाटतं आपल्याला? आणि इथेच या कायद्याची खरी मजा आहे. कलम 6(2) एकदम स्पष्टपणे सांगतं की तुम्हाला कारण देण्याची अजिबातच गरज नाही. माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे. त्यासाठी कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. कमाल आहे ना? बरं, इतकं पॉवरफुल शस्त्र वापरण्यासाठी मग खर्चही तसाच मोठा असणार, बरोबर? नाही, अजिबात नाही. ही प्रक्रिया सर्वांसाठी अगदी सोपी आणि परवडणारी बनवण्यात आली आहे. हो, अगदी बरोबर बघितलं तुम्ही. फक्त ₹10. लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यापेक्षा कमी किंमत काय असू शकते सांगा बरं. इथे बघा, शुल्काची रचना अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे. अर्जासाठी फक्त ₹10. पण समजा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे, म्हणजे त्यांच्याकडे BPL कार्ड आहे, तर त्यांना ₹1ही लागत नाही. पूर्ण सूट आहे. आणि माहितीची झेरॉक्स कॉपी हवी असेल तर प्रति पान फक्त ₹2 लागतात. म्हणजे बघा किती सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया आहे ही. आणि हे शुल्क भरणं सुद्धा खूप सोपं आहे बरं का. तुम्ही कोर्ट फी स्टॅम्प वापरू शकता, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक देऊ शकता. किंवा जर तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देणार असाल तर रोख पैसेही देऊ शकता. शिवाय इंडियन पोस्टल ऑर्डरचा पर्याय तर आहेच. चला, आता आपली सगळी तयारी झाली आहे. अर्ज लिहून झालाय, शुल्क पण तयार आहे. आता वेळ आली आहे आपले माहिती मिळवण्याचं मिशन लॉन्च करण्याची. तर अर्ज द्यायचा कुठे आणि कसा? तुम्ही आपला अर्ज पोस्टाने पाठवू शकता. शक्यतो स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्ट वापरा, म्हणजे तो पोहोचल्याची खात्री राहते. किंवा तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देऊ शकता. आणि हो, पोचपावती घ्यायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्रात ऑनलाईन अर्ज करायची सोय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पोर्टल सगळ्याच सरकारी विभागांसाठी काम करत नाही. ओके, अर्ज तर सबमिट झालाय. आता पुढे काय? आता आपल्या मिशनचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे उत्तराची प्रतीक्षा. सरकारने आपल्या अर्जावर किती दिवसात उत्तर द्यायलाच पाहिजे याचे पण नियम आहेत. सामान्य परिस्थितीत तुम्हाला 30 दिवसांच्या आत माहिती मिळायलाच हवी. ही कायद्याने ठरवून दिलेली कमाल मुदत आहे, 30 डेज. पण थांबा, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर माहिती एखाद्याच्या जीवनाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल ना, तर ती फक्त 48 तासात मिळायला हवी. हो, फक्त 48 तास. हा या कायद्याचा एक खूप महत्त्वाचा आणि शक्तिशाली भाग आहे, हे लक्षात ठेवा. पण विचार करा, अर्ज देऊन 30 दिवस झाले तरीही उत्तर आलेलं नाहीये. मग काय करायचं? आपल्याकडे कोणते पर्याय आहेत? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? यावर आपण पुढच्या भागात नक्कीच बोलू. तोपर्यंत विचार करत रहा आणि आपल्या अधिकारांबद्दल जागरूक रहा.